जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांच्या कोणाच्या आईला किंवा ताईला अद्यापही लाडकी बहीण योजनेचे पैसे प्राप्त झाले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, अशा भावांनी, अशा बहिणीनं काय करायचं आहे, हेच त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर, चॅनलला आणि नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, जी लाडकी बहीण योजना मागच्या 29 जून रोजी सुरू करण्यात आलेली होती, त्यांचे जे इन्स्टॉलमेंट मित्रांनो 15 ऑगस्ट पूर्वीच पडण्याला सुरुवात झालेला आहे. काही जणांचे कालच्या दिवशीच अर्थातच 15 ऑगस्ट रोजी 3,000 रुपयाचा हप्ता त्यांना पडलेला आहे. हे 3,000 रुपये मित्रांनो हे 2 महिन्याचे एकदाच प्राप्त झालेले आहेत आणि काही कुटुंबियांना 12 ऑगस्ट 13 ऑगस्ट दरम्यान काहींना पडलेले आहे. पण मित्रांनो, आता आज आहे 16 ऑगस्ट आणि उद्या आहे 17 ऑगस्ट. ही राखी पौर्णिमा, ही रक्षाबंधन. मुख्यमंत्र्यांना आदेश दिलेले आहे की 17 ऑगस्टपर्यंत जवळपास 80% कुटुंबियांना त्यांच्या खात्यामध्ये बायोमेट्रिक बेनिफिटच्या सहाय्याने 3,000 रुपये ट्रान्सफर करण्यात येणार आहेत. आतापर्यंत मित्रांनो 50% म्हणजे 50% कुटुंबियांना प्राप्त पैसे झालेले आहेत. तर ज्यांच्या कोणाचं अद्यापही पैसे ज्यांना प्राप्त झालेले नाहीत, तर एक तुम्ही समजून घ्या मित्रांनो, 15 ते 30 जुलै दरम्यान ज्यांनी अर्ज दाखल केला होता, मग ते ॲपच्या सहाय्यानं असो, त्या पोर्टलच्या सहाय्यानं, त्यांनी कोणी 30 जुलैपर्यंत अर्ज केला असेल, त्यांना मित्रांनो 17 ऑगस्टपर्यंत पैसे प्राप्त होत आहेत. आणि ज्यांनी 1 ते आतापर्यंत भरलेला नाही किंवा भरलेला आहे आता 15 ऑगस्टपर्यंत, 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत ज्यांनी अर्ज भरलेला आहे, त्यांना मित्रांनो आता या शेवटच्या महिन्यापर्यंत म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत दोन्ही हप्ते भेटणार आहेत. त्यामुळं काही चिंतेची बाब नाही आहे. तर जरी आणखी कोणाला काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे अर्ज भरण्यासाठी काही तांत्रिक अडचणी येत असतील, तर तुम्ही बिनधास्त कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकता. त्याचं नक्की आपण सोल्युशन देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जे ॲपमधून ज्यांना फॉर्म भरले होते, त्यांचं मित्रांनो जवळपास सगळ्यांचे अप्रूव्ह झालेले आहेत फॉर्म. पण आत्ता सध्या ॲप हे चालत नाही आहे. 1 ऑगस्टपासून आता हे जे आहे ऑनलाईन वेबसाईटच्या सहाय्याने ऑनलाईन आपल्याला फॉर्म भरण्यास सुरू झालेला आहे. ऑनलाईन वेबसाईट त्यांची निघालेली आहे आणि त्याच्यावरच आता फॉर्म फिलअप होत आहे. आता जे नारीदूत जे ॲप होतं ते आता ॲप चालत नाही आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि ज्यांनी आणखी फॉर्म भरला नसेल, त्यांनी मित्रांनो 31 ऑगस्टपर्यंत आपला फॉर्म भरून घ्यावे. यानंतर तारीख जे आहे मित्रांनो वाढण्याची शक्यता नाही आहे. म्हणून ज्यांचे कोणाचे डॉक्युमेंट्स नसतील, ज्यांनी कोणी काही आणखी डॉक्युमेंट्स नसतील किंवा आणखी काय कागदपत्र नसतील, त्यांनी लवकरात लवकर काढून आपल्याला 31 ऑगस्टपर्यंत नेट कॅफेवर सुद्धा जाऊन फॉर्म भरू शकता किंवा स्वतः तुम्ही सेल्फमध्ये तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. त्यांच्यासाठी कोणतीही फीस नाही मित्रांनो, कोणतेही काही चार्जेस वगैरे नाही आहे. आणि तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आणि ज्यांचं कोणाचे मित्रांनो पैसे अद्यापही आले नाहीत, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवायचं आहे. आणि ज्यांना असं कोणाचं काय झालं आहे, सीडिंग बँक अकाउंट झालेले आहेत, ज्यांचं कोणाचे जॉईंट्स अकाउंट आहेत. आता कसं झालं आहे, माझ्या एका मित्राचा त्यानं आईचं अकाउंट दिलं, त्यांचं आईचं अकाउंट ओपन केलं, पण त्याचं ऑलरेडी नाही, त्याचं बँकेमध्ये जे जॉईंट्स अकाउंट त्याच्या आईचं असल्यामुळे त्याच्या जॉईंट्स अकाउंटला पैसे गेलेले आहेत. म्हणून अशा व्यक्तींनी नाही त्याचं बँक अकाउंटला आधार लिंक करणं अपेक्षित आहे. आय होप की तुम्हाला सर्व माहिती समजली असेल. याविषयी तुम्हाला लाडकी बहीण योजनेविषयी कोणतीही तक्रार किंवा कोणतीही समस्या असेल तर खाली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवायचं आहे. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर धन्यवाद. पुढील व्हिडिओसाठी भेटू मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.